जत नगरपालिका निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, रासप, डीपीआय या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन विक्रमसिंह दादांच्या नेतृत्वाखाली आज नगराध्यक्ष पदासाठी माझी उमेदवारी सुजय अशोकराव शिंदे उर्फ नाना, तसंच रासपचे तरुण तडफदार, महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोप आमचे मित्र विक्रम ढोणे यांना प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि सर्वच पक्षांना एकत्रित घेऊन चांगलं समीकरण व्यवस्थित डोळ्यासमोर ठेवून जत शहरातल्या तरुणांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी विक्रमदादांनी एक चांगलं पॅनल तयार केलेलं आहे। आज 23 उमेदवार आणि नगराध्यक्ष पद असं सगळे 24 उमेदवारांचे सगळ्यांचे फॉर्म आज भरून परिपूर्ण झालेले आहेत। जत शहरातल्या नागरिकांचा असलेला विश्वास आणि हा विश्वास आणि तरुणांची असलेली साथ याचमुळं आदरणीय विक्रमदादांनी मला नगराध्यक्ष पदाची संधी दिलेली आहे। नक्कीच या मातृभूमीचं, या कर्मभूमीचं माझं रक्ताचं नातं आहे आणि इथल्या लोकांना काहीतरी देणं लागते। गेल्या 3 पिढ्या एक सामाजिक कार्यामध्ये काम करणारं माझं घर स्वर्गीय BR काका असतील, स्वर्गीय अशोकदादा असतील, आणि त्यानंतर माझ्या माध्यमातून लोकांना असं वाटते की खरोखर ह्या जत शहरातला हा आपला मुलगा आपलं काहीतरी चांगलं करू शकेल, आपलं काम करू शकेल, आपण हक्काने याला काम सांगू शकेल, आणि नक्कीच त्या विश्वासाला पात्र राहून या पुढच्या काळातलं काम असणार आहे। आणि या विश्वासाला पात्र राहूनच जत तालुक्यात, जत शहरातली सगळी जनता आमच्या मागे आहे। नक्कीच आमच्या सर्वांचा विजय होणार आहे आणि येत्या 3 तारखेला फार मोठा विजयोत्सव या जत शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना, उभाटा, राष्ट्रीय समाज पक्ष आणि डीपीआय या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सुजय अशोकराव शिंदे उर्फ नाना यांची उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्याचबरोबर 23 उमेदवार या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी विक्रमदादा ढोणे हे निवडणुकीला सामोरे जात असताना आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब, विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही जत नगर परिषदेची निवडणूक लढत असताना वंचित, उपेक्षित, शोषित या सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं आहे। म्हणून येणाऱ्या काळात सामान्य जनतेचा, जतकरांचा अख्खं जत शहर आज या महाविकास आघाडीकडे खूप अपेक्षेनं पाहत आहे। निश्चित या सर्वांची अपेक्षा नानाश्रींच्या माध्यमातून जत शहरासाठी, विकासासाठी कटिबद्ध असतील आणि निश्चित जत शहर एकतर्फी हे पूर्ण पॅनेल विजयी केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो।